नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. चला, आज मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवताच्या यात्रेमध्ये घेऊन चालतो. चला तर. समोर दिसतं हे आहे हनुमान मंदिर, मारुती मंदिर, आणि त्याच्या पलीकडं दिसतं ते आहे श्रीनाथ महाराजांचं मंदिर, जे या नायगावचं ग्रामदैवत आहे. आणि ही आहे नाथ महाराजांची समाधी, ज्या ठिकाणी हजारो भाविक महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपला माथा टेकवण्यासाठी येत असतात. मित्रांनो, आज सोमवार आहे आणि अमावस्या पण आहे. अशा प्रत्येक सोमवती अमावस्याला श्रीनाथ महाराजांच्या मुखवट्याला खैरी नदीच्या शुद्ध आणि पवित्र जलाने स्नान करून परत मिरवणूक काढून तो मुखवटा परत मंदिरामध्ये परत आणला जात आहे. आणि आजही तो तसाच पद्धतीने आणला जात आहे. हे नायगावचं मारुती मंदिर. समोर दिसतं हे आहे श्रीनाथ महाराजांचं मंदिर, याच नाथ महाराजांची यात्रा. आणि हे समोर दिसतं हे आहे महादेवाचं मंदिर. ह्याच परिसरामध्ये ही 2 शहरी मंदिर आहेत. देव धुवून आणल्यानंतर ही पालखी आता नाथ मंदिराच्या जवळ आणली गेली आहे. ही नाथ महाराजांची मूर्ती आता मंदिरामध्ये ठेवली जाणार आहे. त्यासाठी पालखी वाजत गाजत मंदिराजवळ आणली आणि मंदिरामध्ये असं शेरणी वाटपचं काम चालू आहे. ज्या भक्तांनी कोणी नवस केले आहेत असेही या ठिकाणी शेरणी वाटप करत असतात. आणि ही इथली खाऊ गल्ली, आणि खाऊ गल्लीच्या शेजारीच ही खेळण्याची स्टेशनरीची काही दुकानं लागलेली आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी बालगोपाळ आता थोड्या वेळात गर्दी करतील, कारण या ठिकाणी थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू होणार आहेत. इथं भाविक भक्तांकडून वाटली जाणारी शेरणी म्हणजे एकतर गुळाची असते किंवा ती पेड्याची असते. आता रात्र होऊ लागली आहे. समोर हे मारुती मंदिर दिसतं, हे छोटं शिखर दिसतं, हे महादेवाचं आहे. त्या शेजारी उंच दिसतं हे श्रीनाथ महाराजांचं शिखर आहे मंदिराचं. आणि हे डाव्या बाजूला दिसतं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि इकडे खेळण्या वगैरे पाळणे लागलेले आपल्याला दिसत आहे. काल महाशिवरात्रीचा उपवास असतो. आज पोळ्यांचा नैवेद्य नाथ महाराजांना दाखवला जातो. प्रत्येकाच्या घरी पोळ्यांचं जेवण केलेलं असतं. आलेल्या सर्व आप्तेस्त नातेवाईकांना ते पोळ्यांचं जेवण दिलं जात असतं. उद्या नाथ महाराजांची पालखी गावभर मिरवली जाईल आणि दुपारनंतर नावाजलेल्या पैलवानांचा हंगामा म्हणजे कुस्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. असं यात्रेचं स्वरूप असतं. आता लगेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथील विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. या चिमुकल्यांचं सादरीकरण पाहण्यासाठी या ठिकाणी हजारो प्रेक्षक उपस्थित होते आणि त्यांनी तो शांततेत कार्यक्रम पाहिला. मुख्याध्यापक डोळे सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. मागील 7-8 वर्षामध्ये गावातील ही अशी प्रमुख मंदिरं त्यांची शिखरं मोठी उंच करण्यात आली. रंगरंगोटी बांधकाम करून त्याचं नूतनीकरण करण्यात आलं. पुनर्जीवन काही या ठिकाणी करण्यात आलं. त्यामुळं हे मंदिरांचं गाव वाटावं एवढी आकर्षक आणि भरपूर प्रमाणात मंदिरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावातील प्रमुख मंदिरांना अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याच्यामुळं ही मंदिरं खूप अशी उठून दिसत आहेत. रंगरंगोटी केलेली असल्यामुळं इथं अगदी वातावरण प्रसन्न आणि आनंदमय दिसते. मित्रांनो, याबाबतचा आणखी एक व्हिडिओ आपल्याला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. असे भक्तिमय, धार्मिक, माहितीपूर्ण व्हिडिओ
आपल्याला पाहायचे असतील तर माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.